मित्रो, आजच्या भागामध्ये एखादी गोष्ट तुम्हाला जगासमोर न्यायची आहे, एखादी गोष्ट जगाला द्यायची आहे, त्यासाठी तुम्हाला नेटवर्क उभं करणं आवश्यक आहे. जे काही द्यायचे आहे त्यासाठी घेणारे माणसं तयार करणं, व्यवस्था तयार करणं, ही माणसं तयार करण्याचा जो काही भाग आहे त्याला नेटवर्क उभं करणं असं म्हणतात. आणि जी माणसं नेटवर्क उभं करतात त्यांना जे द्यायचं आहे ते तळागाळापर्यंत जाऊ शकते. तुम्ही विहीर खोदलेली आहे, परंतु पाईपलाईनच नाही तर विहिरीपर्यंत पाणी जाईल कसं? तसं बऱ्याच जणांकडे नॉलेज आहे, बऱ्याच जणांकडे काही संशोधन आहे, बऱ्याच जणांकडे काही वस्तू आहेत, काही सेवा आहेत, पण त्यांच्याकडे त्या सेवा आहेत, त्यांच्याकडे ते नॉलेज आहे, हे जर जोपर्यंत जगापर्यंत जाणार नाही माहिती, आणि ते गेलेली माहिती गेली पण ते कनेक्ट झाले नाहीत, तर ते जाळं विणलं जात नाही. हे नेटवर्क विणणं, नेटवर्क उभं करणं, हे जे शब्दप्रयोग येतात त्याचा अर्थ असा आहे, तुम्ही कनेक्टिव्हिटी खूप महत्वाची आहे. आणि जितकी कनेक्टिव्हिटी जास्त लोकांशी, तितकं तुम्ही तुमचा उद्योग, तुमचा व्यवसाय, तुमचा व्यापार, तुमच्या वस्तू, तुमचं नॉलेज जगापर्यंत नेऊ शकता. म्हणून तुम्हाला माणसांचं जाळं उभं करता येणं म्हणजे सध्याच्या युगामध्ये यशस्वी होणं आहे. मग तुम्हाला राजकारणात यशस्वी व्हायचं असेल, व्यापारात, उद्योगात, व्यवसायात, किंवा तुमचं लेखन आहे. आता तुम्ही पुस्तकं लिहिले, घरातच पुस्तकं. जर तुमच्याकडे 1,00,000 लोक आहेत आणि 1,00,000 लोकांपर्यंत तुम्ही तुमचे स्वतःचे ओळखीचे आहेत, काही अनोळखीचे पण राहू शकतात, तर तुम्ही जेव्हा त्यांच्यापर्यंत मेसेज देता की लोक तुम्हाला लाईक करतात. तुमची वस्तू जाण्या अगोदर तिथं तुम्ही जाणं हा सुद्धा एक फार महत्वाचा घटक असतो. कारण तुमचं अगोदर नाव गेलेलं असेल तर तुम्ही जे काही सांगाल ते लोक ॲक्सेप्ट करायला तयार होतात. कारण पहिल्यांदा बेस्ट प्रोडक्ट काय तर तुम्ही स्वतः असता. कारण तुमच्याकडं बघून ती वस्तू, ती सेवा लोक घेत असतात सुरुवातीला. मग त्यांना अनुभव आला, अनुभूती आली की मग ते परत घेत राहतात. तर हे आयुष्यामध्ये, आताच्या युगामध्ये सक्सेस होण्यासाठी तुम्हाला नेटवर्क उभं करण्यावर फोकस करा. बघा, तुम्हाला काही उदाहरणं देतो. मग पक्ष सुद्धा काय करते, त्यांचं नेटवर्क उभं करते. एखादी संघटना काय करते, संघटन करते, म्हणजेच काय, नेटवर्क, जाळं विणते माणसांचं. एखादा उद्योग काय करते, आपली वस्तू उभं करण्या, ग्राहकांचं जाळं विणते. ऑनलाईन नेटवर्क मार्केटिंग मध्ये काय आहे, हेच आहे, माणसं जोडणे. प्रत्येक ठिकाणी नेटवर्किंग आहेच. एखादी शिक्षण संस्था काय करते, आपल्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून पुन्हा ऍडमिशन मिळवणं, त्याच्या माध्यमातून, अशा पद्धतीनं हे सुद्धा एक नेटवर्कच आहे. आणि हे नेटवर्क उभं करण्यासाठी तुमची भाषा खूप चांगली पाहिजे. भाषिक कौशल्य खूप महत्वाचं आहे. आणि भाषिक कौशल्य ज्याचं चांगलं आहे त्याचं नेटवर्क चांगलं उभं राहायला मदत होते. मग त्या भाषिक कौशल्यामध्ये 3 घटक येतात. एक तुमचा संवाद म्हणजे बोलणं, त्याच्यामध्येच बोलण्यामध्येच भाषण आहे, संवाद आहे. संवाद काही लोकांसोबत केला जातो, भाषण हजारो लोकांसोबत केलं जातं. आता रामदेव बाबा काय करतात, भाषण करतात आणि त्यांच्या प्रोडक्टची माहिती सांगतात. आणि ते आज तळागाळापर्यंत गेलेले आहेत. रामदेव बाबांचं ज्ञान गेलं, त्यांच्या वस्तू गेल्या, त्यांची औषधी गेली, त्यांचं एक मोठं नेटवर्क उभं राहिलं. आणि हे नेटवर्क उभं करण्यासाठी काही माध्यम आहेत, त्याचा विचार मी पुन्हा सांगणारच आहे. कोणते कोणते माध्यम वापरले पाहिजे. ऑनलाईन माध्यम असतात काही, ऑफलाईन माध्यम असतात काही. आम्हाला या गोष्टी शिकून घ्यावं लागेल, समजून घ्यावं लागेल, जगाशी कनेक्ट व्हावं लागेल.
दुर्दैवानं मराठी माणूस हे ऑनलाईन नेटवर्क उभं करण्यामध्ये खूप मागे पडलेला दिसतो. ना यांचा ॲम्वे यांचा आहे, RCM मराठी माणसाचा आहे. नाही, मराठी माणसाचा ॲम्वे नाही, मराठी माणसाचा RCM नाही. ह्या ज्या ऑनलाईन कंपन्या आहेत त्या कंपन्यामध्ये मराठी माणूस कुठं आहे याचं जर चिंतन केलं, त्या काय भानगडीत पडायचं, आपल्याला काय करायचं आहे, पोटापुरतं चाललंय, बरं चाललंय, जे काय आहे ते चांगलं आहे, आपलं चाललंय कैसं शेतात पोटापुरतं निघते. आणि मग हे शेतीचं काय चाललंय? जगामध्ये सगळ्यात जर अविश्वसनीय जर बिझनेस कोणता असेल ते ती शेती आहे. कधी पाऊस पडल्यामुळे, जास्त पाऊस पडल्यामुळे वाया जाते शेती, कधी पाऊसच न पडल्यामुळे वाया जाते. मग शेतकरी थोडा वरी गेला की पाठीमागे येते, थोडा पुढे जाऊ लागला की पाठीमागे येत राहते. त्यामुळं गावाची काय अवस्था झाली? हजारो वर्षापासून शेती करतात. एखादा बिझनेस काही जण 1-2 वर्षामध्ये माड्या बांधतात. आमच्या शेतकऱ्यांच्या काय आहे, वाड्यावरचे खाली आलेत, पत्राचे खापराचे पत्र झालेत अनेकांचे. लक्षात आलं? त्यामुळं आम्हाला जे काही बिझनेस निवडायचे आहेत, आम्हाला ज्याच्यामध्ये काही नेटवर्क उभं करायचं आहे, ते बिझनेस हे विश्वसनीय पाहिजे, खात्रीलायक पाहिजे, आपल्या हातातले पाहिजे. ते आपल्या हातात नाही, शेती आपल्या हातातला बिझनेस नाही. ते निसर्गाच्या लहरी व जुगार अशी उपमा दिली विचारवंतांनी अनेका. शेती हा जुगार आहे. ते खरं आहे. तुम्हाला ज्याला शेतकऱ्याच्या पोरांना हे लक्षात येईल, ऐकणाऱ्या किती शेतकऱ्याची पोरं आहेत माहीत नाही, पण हे जुगार आहे एक प्रकारचं. कधी किडीनच येते, टोळधाडच येते, किडीला न जाते वाया, कधी भावच नसते, जास्त माल आला. लाल चिखल काल परवा जे भास्कर चंदनशिव या जगाचा काय निरोप घेतले, त्यांनी एक लाल चिखल नावाची कथा लिहिली. एखादे टमाटे आहेत, जास्त पिकले, काय शेतकऱ्याला भावच नाही. कधी कधी तर जे शेतामधलं त्याला एवढा कमी भाव असतो की शेतातलं जे काही पिकवलेलं आहे ते बाहेर शेतातलं काढून टाकून दुसरं पीक घेण्यासाठी सुद्धा त्यातून पैसे मिळत नाही. इतकी अवस्था आहे. लोकांना फक्त शेत दिसते, शेतातलं एकंदरीत उत्पन्नाचा जर सगळा खर्च वजा जाता जर उत्पन्न बघितलं तर तुम्हाला धक्कादायक आहे. काही अपवाद असतील, त्याला बिझनेसची जोड दिलेत, वेगवेगळ्या पद्धतीचा आधुनिक तंत्रज्ञानाचा जे वापर करतायत, काही अपवाद वगैरे. तर मी सांगत होतो, तर भाषेचं कौशल्याबद्दल सांगत होतो, तर वाचन करणं गरजेचं आहे. तुम्हाला चांगलं वाचन केलं पाहिजे. कुठे आपल्याला संधी, मी काल एक कोर्स केला, त्याच्यामध्ये आपल्या मालाला वेगवेगळ्या जगामध्ये कसं नेता येते, मार्केट तुम्हाला शोधता आलं पाहिजे. वस्तू उत्पादन करत असताना अगोदर अनेक उत्पादन संस्था, अनेक कारखानदार आधी आपले ग्राहक शोधतात, आधी आपला बाजार शोधतात, बाजारपेठ शोधतात. लक्षात आलं? मग ती वस्तू बाजारात नेतात. काही जण तर अगोदर मागणी करून घेतात, मागणी फक्त शॅम्पल देतात आणि मग त्या मागणी तसा पुरवठा करतात. हा बाजाराचा नियम आहे. मग उत्पन्न तिथं धोका होण्याचं काहीच कारण नाही. ही गोष्ट आम्हाला शेतकऱ्यांच्या जीवनात अजून येणं गरजेचं आहे. तर त्यासाठी वाचन करावं लागेल. तुम्हाला ऑनलाईन वाचन करावं लागेल, ऑफलाईन वाचन करावं लागेल. यातून ते तुमचं नॉलेज बिल्ड होईल, ज्ञान विकसित होईल. दुसरी गोष्ट, तुमच्याकडे जे काही प्रोडक्ट आहे, जे काही नॉलेज आहे, म्हणजे पुस्तकं असतील, काय असतील, जे काय असेल, वस्तू असतील, तर ते तुम्हाला त्याच्याबद्दल लिहिलं पाहिजे, सोशल मीडियावर लिहिलं पाहिजे आणि लोकांना सांगितलं पाहिजे माझ्याकडे हे आहे. त्यासाठीच बोललं पाहिजे. म्हणजे आता सांगितलं भाषण किंवा संवाद. त्यासाठी तुम्ही झूम मीटिंगचा वापर करू शकता, फेसबुकचा वापर करू शकता, तुम्ही यूट्यूबचा वापर करू शकता. अशा ऑनलाईनचा वापर करू शकता. त्यासाठी दुसरी गोष्ट म्हणजे प्रिंट मीडियाचा वापर करू शकता. मासिक आहे, वर्तमानपत्र आहे. आता मासिकाच्या माध्यमात फार कमी राहील,
तर वर्तमानपत्र आहे, बॅनर्स आहेत, पोस्टर्स आहेत, जाहिराती होल्डिंग लावू शकतात. म्हणजे दिखेगा वो बिकेगा. तुम्ही जितकं लोकांसमोर जाल तितकं ते विकत असते. ते बरं दिसते काय, आपल्याला कधी पूर्वजानं केलं नाही, कसं करावं, असं जे काही वाटते ना, ते मुळात चुकीचं आहे. तुम्हाला बघा, रामदेव बाबाचे प्रोडक्ट आज बहुतांश घरामध्ये गेले. रामदेव बाबांनी ही स्वतःची जाहिरात स्वतः केलेली आहे. माध्यम त्यांना आस्था चॅनल, एक महत्वाचं चॅनल त्यांना भेटलेलं आहे. चॅनल तेव्हाच भेटतात तुमची लोकप्रियता जशी वाढेल तसं लोकप्रियता ज्याची वाढेल असं वाटते त्याला चॅनल भेटतात. चॅनल भेटली की लोकप्रियता वाढते, लोकप्रियता वाढली की अजून चॅनल भेटतात. हे असे एकमेकांसोबत आहे. तर अशा माध्यमातून तुम्हाला हे करता येऊ शकते. आता यूज मी नावाचं एक ॲप आहे. यूजमीच्या मध्ये 3 लाखापेक्षा जास्त तिथं KYC करून जॉईन झालेले लोक आहेत, ग्राहक आहेत. त्या ठिकाणी फेसबुक सारखं एक माध्यम निघालेलं आहे. त्या ठिकाणी तुम्ही स्वतःची प्रसिद्धी करू शकता. कारण प्रसिद्धी हे सामर्थ्य आहे आता, पण प्रसिद्धी करण्यामागे तुमचं काही प्रयोजन पाहिजे ना. कोरडं देणं घेणं वाजवा म्हणतात नसेल, जसं म्हणतात तसं तुमच्याकडे काही नसेलच, काय करता प्रसिद्धी करून? मला पाहन फुलं वाहा एवढं नाहीये जगामध्ये. पण तुमच्या सौंदर्याची प्रसिद्धी करू, सौंदर्यामुळे लोक आकर्षित होतात, मला म्हणायचं नाही, सौंदर्यामुळे आकर्षित होतात. आकर्षित झालेल्यांना तुम्हाला काहीतरी वस्तूचं जाहिरात करावं लागेल, तुमच्या ज्ञानाचं सादरीकरण करावं लागेल. लक्षात आलं? त्यातून तुम्हाला मनी जनरेट होतो, पैसा येतो, किंवा तुमचं नॉलेज जगापर्यंत जाते. तुम्ही प्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणूनही जगासमोर येऊ शकता. तर तुम्ही कोणती सेवा देता खूप महत्वाचं आहे. कोरड्या विहिरीमध्ये लोक पवरे टाकून बसत नसतात. पाण्याची विहीर असेल, पाणी असेल तर त्याच्यात पवरे टाकतात. तसं तुमच्याकडे काहीच नसेल, तुम्ही सेवा काही देत नसाल, मग सेवा हे काय काय पद्धतीने सेवा देता येते? वस्तू देऊन सेवा देता येते, ज्ञान देऊन सेवा देता येते, तंत्रज्ञान देऊन सेवा देता येते, अडचणी सोडून सेवा देता येते. असं तुम्ही काय जगाला देता? त्या जगासाठी असं काय आहे तुमच्याकडे? याचा शोध घ्या, ते जगासमोर न्या. तुम्ही कोट्याधीश बनता. तुम्हाला तुमच्याकडलं काही जण लई डोळ्यात येऊन लोकांच्या प्रसिद्धी जास्त वाढली की लोक कटकारस्थान करतात. करू दे ना. या सगळ्याला जो पुरून उरतो तो नायक असतो. करू दे ना. तुम्ही जिसकी झेप उंच घ्याल ना, यांची तिथपर्यंत झेपच राहत नाही. कारण नायकांची झेप उंच असते, खलनायक हे तेवढी झेप नसते. लक्षात आलं? त्यामुळं तुम्ही सेवेच्या माध्यमातून, विधायक कामाच्या माध्यमातून तुम्ही नायक बनू शकता. आणि कामाच्या माध्यमातून म्हणजे सेवेच्या माध्यमातून जगासोबत तुम्ही कनेक्ट होऊ शकता. लक्षात आलं? असतील सीते तर म्हणून एक म्हण आहे, उठतील भूते जमतील भूते, अशा पद्धतीचा एक म्हण आहे. तर म्हणजे माणसं, भूते इथं भूत या अर्थाने नाही, माणसं तुमच्याकडे काही असेल तर माणसं बरोबर तुमच्याकडे येतात. मौखिक सुद्धा एक नेटवर्क उभं करता येते सांगून एकमेकाला. त्यामुळे तुमचे रिझल्ट चांगले झाले की लोक तुमच्याबद्दलचे चांगले सांगतात, काही वाईट पण सांगतात द्वेषबुद्धीतून, ते सोडून द्या. तर ह्या सगळ्या गोष्टीचा बेस तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर सातत्याने हे केलं पाहिजे. सेवा सुद्धा आता कधीतरी एखादं दुकान सुद्धा आहे, तुम्ही सातत्याने सेवा दिली पाहिजे दुकानातून. नाही तर त्याचं काही खरं नाही रे, त्याचं बंदच राहते म्हणतात लोक. तिथं असेल रे त्या दुकानला बेजारी करू नको रे लेकराचे, ती लावून बसला असेल कुठं तरी पत्ते कुठत किंवा दारू पीत किंवा गेला असेल इकडे तिकडे म्हणतात लोक, त्याचं काही खरं नाही रे म्हणतात. लक्षात आलं का? तर सातत्य खूप महत्वाचं आहे. नाही तर तुम्ही टाइम लिहून ठेवा, या वेळेत हे उपलब्ध आहे,
ठीक आहे, त्याच वेळेत जा. एखाद्या वेळेस एक्स्ट्रा ओपन करून ठेवाल तर काय अडचण नाही. तर हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्र. या गोष्टीवर तुम्ही फोकस करा. आणि हे सगळं करत असताना कायद्याचं नॉलेजही घेणं गरजेचं आहे. कायदेशीर सल्ले घेणं, कायद्याची पुस्तकं वाचणं, ऑथेंटिक डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. कधी उद्योग व्यवसाय व्यापार तुम्ही करणार असाल तर ह्या कायद्याच्या कसोटीवर तुमचा व्यवसाय टिकला पाहिजे. त्याच्यासाठी आवश्यक असणारे लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तुम्ही जिथं व्यवसाय करणारा ज्यांच्यासोबत त्यांच्याकडे ते आहेत की नाही तपासून पहा. तर तुमची मानसिक स्थिती उत्तम ठेवणं खूप महत्वाचं आहे. तुमचं आरोग्य उत्तम ठेवणं महत्वाचं आहे. म्हणून आरोग्यावरही तुम्ही फोकस करा. आरोग्य ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तर मित्र, या आणि आणखी अशाच महत्वाच्या विषयावर आपण बोलत राहणार आहोत. तुम्हाला हे जर आवडलं असेल तर इतरांना नक्की पाठवा. त्याचा नक्की उपयोग होणार आहे. धन्यवाद.